शुभ सकाळ. आपण आता आहे पोखरामध्ये. मी आपली गाडी आहे पार्क आणि पार्टीला देतोय आपण कॅराव्हॅन करून. कारण आपली गाडी जास्त फिरवायला जमत नाही तर बाहेर जाते मग परेशान करते लोकलची माणसं, त्याच्यासाठी त्यांना त्याची कॅराव्हॅन करून चला घालतो पार्टीला. कस काय नेपाळ पोखरा? एक नंबर. भारी भारी एक नंबर. गाडी लावायची कारण आपली गाडी होती लॉजिंगला. आता लॉजिंग त्यांच्या माग जायचे. त्यांच्या मागे जायचंय आपल्याला. बापरे, जेतले झाड झाली कडे गाडी माय. आपण चाललोय आता पार्किंग कडे, कारण आपल्याला गाडी लावायची पार्किंगला आणि पार्टी जाणार आहे पुढच्या दिशेनं. त्या कारणानं आपण गाडीच्या माग गाडी इथं आहे त्यांची कॅराव्हॅन. ह्या गाडीत आहे 2080 मध्ये आपली पार्टी. 2080 तुम्हाला ही अशी आहे पोखरा सिटी. त्याचे माग डोंगर दिसते, त्यांच्यावर राहतो बर्फ. काय असो का नसो, सिटी जी आहे ना नेट आणि क्लीन ज्याला म्हणतात ती सिटीची आहे. कारण साफसफाईवाले सकाळी 5ला येते तिथं 5ला. आणि ते गुराटीन जे सांगितलंय ना एक व्हिडिओ मध्ये, मी क्लिप ऍड करा की बाबा जर पहिले स्वच्छता असली तर घाण करणारा विला असतो. ती गोष्ट खरी आहे. कारण इथं पहा तुम्ही, एकाही ठिकाणी तुम्हाला घाण वगैरे काही दिसणार नाही, तुटलेलं दिसणार नाही. आपला भारत कवा असावे, हाही छोटासा छोटीशी कंट्री, पण आपलं भारत असं कवा होईल हे प्रश्न कधी कधी येतो. चला ठीक आहे, जसं होईल तसं. पण थोडं आपण जर काळजी केली की गाडीतून पन्ने फेकणं किंवा एमटी बिसलरी बॉटल फेकणं हे जर थोडस टाळलं ना, तर आपली विसिटी लवकरच अशी होईल. नॉन स्टॉप नमस्ते. आपल्याला बी जायचंय त्यांच्यासोबत फिरायला, पण आपण करतोय कॅन्सल. कारण आपल्याला रात्री परत काठमांडूसाठी निघायचंय, तर आपली झोप पण झाली पाहिजे. त्या हिशोबानं आपण जाणं अवॉइड करतोय. तरी पण त्यांना आपण व्हिडिओ क्लिप काढायचं सांगून आपण ह्याच्यामध्ये ऍड करू. जर कधी तुम्ही नेपाळला आले तर कॅराव्हॅनचा नंबर मी डिस्प्लेला शो करतो स्क्रीनला, तर नक्की विजिट द्या. माणूस एक नंबर रॉयल आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या माणसांना आल्यानंतर व्यवस्थित गाईड करून व्यवस्थित नेऊन आणण्याचं काम हा माणूस करतो. कारण ही सेकंड ट्रिप आहे, तर याच माणसाकडे आपण कॅराव्हॅनला दिलत. की किंग लोड्स असं नाव आहे गाडीवर, किंग लोड्स. चाललोय आपण आता गाडी पार्किंग करण्यासाठी. असं वाटतं की मी आलोय दुसऱ्या एखाद्या मोठ्या देशामध्ये. हाही येऊ छोटासा देश, पण वाटतंय तसं की खूप मोठ्या देशमध्ये आपण. कारण की ती स्वच्छता आणि जे म्हणतात ना की आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे इथं जे ड्रायव्हर लोक आहेत का, त्यांची ड्रायव्हिंग खूप परफेक्ट आणि व्यवस्थित आहे. असं की उचड मचड नाही. आणि इथल्या लोकांना लेन बदलताना सुद्धा इंडिकेटर टाकणं पडतं कंपल्सरी, नाही तर इथं आहे फॅन.
फान नाही, इथं आहे फाईन. ही आहे इथली पार्किंग, आपल्याला जी त्यांनी दाखवली. तर आता करणार इथं गाडी पार्क आणि टेस्ट, कारण आपल्याला नाईटला गाडी चालवायची आहे. ब्रदर, पार्क करना है गाड़ी. अभी वो मेरा जो पैसेंजर है हाँ। वो कैरा वैन में गया आपका वैसा वैन में, तो शाम तक आएगा अभी. शाम तक के लिए रखना है। हाँ उधर सामने उधर जो है उधर ले जाके रखे, उधर. आता रहता है। हाँ ठीक है, नहीं गाड़ी में रहने वाला हूँ मैं, जाने नहीं वाला हूँ. उधर साइड में उधर सामने फ्रंट में ओके ओके लेके ठीक. आपण गाडी पार्क आणि चाललोय चहा वगैरे घ्यायला. मस्त गाडी आहे. आणि इथं सगळ्यात जास्त टाटाच्या गाड्या आहेत. म्हणजे गाड्या बनवलेल्या अशा आहेत की आपल्याला वाटतात की गाडी बाहेरची आहे, म्हणजे विदेशातली आहे आणि ब्रँड इथला आहे. तर तसं काही नाहीये, इथं सप्लाय करणारा होतो मी. देखला टाटाचा लोगो. बस बनवली आहे त्यांनी एक नंबर. हे बघा, ही बस आहे आणि ही आहे टाटाची. ती पण आहे टाटाची. चला चहा घेऊ आणि भेटू. तर चहा घेण्यासाठी थांबलो, तर चहा घेण्यासाठी आलोय आता पार्किंग मध्ये. दळाने गाडी करू साफ आणि मग आपण थोडा आराम करू आणि जाऊया, थोडस जाऊ फिरायला. बाकी इथल्या गाड्या दाखवतो तुम्हाला. छोटच आहे पण भारी. चला तो नाश्ता. मी 2च बिस्किट टाकले. तर पहा आता मी आत फिरतोय, आता थांबतो तर काय करूया. मी हात काढला पाच सगळा खाली किंवा म्हणून म्हणता येईल. 2च बिस्किट टाकले. असेच काही माणसं आहे, त्यांना आपण किती जरी जीव लावला तर ते विसरून जाते, पण ह्या जातीला जीव लावला ही विसरत नाही. हात काढ, हात तेव्हा म्हणते सोपं नाम आहे. 7 झील है, 7 झील, 7 इसको दूसरा नाम है 7 लेक सिटी. 7 लेक सिटी, 7 झील सिटी. क्या बता ऐसा रहता है, लेकिन उसके लिए आपको फ्री टाइम लेके आओ, आप घूमो. पोखरा ऐसा जगह है, पूछिए मत. इधर तो आएगा 2-3 जगह देखेगा, लेक साइड देखेगा, ये वो हरियम देखेगा. ये सफा, पूरा सफा है, शांत है, सुशासन है, कोई दिक्कत है. रात को आप जितना भी दारू पियो, मजा से घूमो, कोई कुछ बोलने वाला नहीं, कोई टेंशन देने वाला नहीं. आप तो दारू नहीं पीता ना? You are right. तो मैंने कलाकार 26 वर्ष म्हणते पाहिजे. तो माणूस केस पांढरा नव्हता 55 वर्ष.